मान जातोय भातगाव संघाला आणि भातगाव संघाकडून पहिलं आक्रमण. प्रेक्षकांना विनंती आहे, जे प्रेक्षक रेलिंग वर झेपावलेले आहेत मित्रांनो थोडस मागे सरकून घ्या. ज्या बाजूचा रेलिंग तुटणार आहे त्या बाजूच्या प्रेक्षकांना 500 रुपये या ठिकाणी दंड आहे. पहिल्या रेड मध्येच पहिलं गुणांकन प्राप्त होत आहे ते या चेतन संगमेश्वर संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी 17 नंबर जर्सी परिधान केलेल्या संगमेश्वर संघाकडून हा खेळाडू भातगाव संघाच्या प्रांगणामध्ये बोनस प्लस पॉइंट एकूण 2 गुण आहे. नक्कीच या ठिकाणी गुणलेखक म्हणून आपल्या समोर बघायला मिळते अमर तटकरे आणि योगेश गडशी. अतिशय नावाजलेले असे पंच आहेत. छोट्या आमचा जाधव आहे, कौस्तुभ जाधव आहे आणि गौरव यद्रे. अतिशय नावाजलेले असे पंच मंडळी आहे. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा एक सुरेख डिफेन्स केला जातोय, एक सांघिक पकडीचा नमुना पेश केला जातोय. 1 गुणांकन प्राप्त होते संगमेश्वर संघाला. अजून भातगाव संघाला खातं उघडता आलेलं नाहीये. यजमान एका बाजूला जर का बघितलं तर संगमेश्वर संघ म्हणजे यजमानच संघ आहे, दुसऱ्या बाजूला भातगाव संघ बघितला तर तो निमंत्रित संघ आहे. 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अतिशय वेगवान अशी लढाई केली जाते. 1 गुणांकन प्राप्त होतंय ते या संगमेश्वर संघाला. भातगाव संघाला जर का बघितलं तर अजून खातं उघडता आलेलं नाहीये. 2 नंबर जर्सी परिधान केलेला भातगाव संघाकडून हा खेळाडू जबरदस्त हेअरस्टाईल असणारा असा हा खेळाडू आहे. 2-2-2-1 क्षेत्ररक्षण आहे. 7 विरुद्ध 1 आक्रमण करताना संगमेश्वर संघाच्या प्रांगणामध्ये इथं दृश्या पार करतोय आणि आपल्या निश्चितपणे पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे भातगाव संघाच्या प्रांगणामध्ये. भातगाव संघानं जर का या खेळाडूला बाद केला तर मात्र 2 गुण प्राप्त होणार. हे उंचवडी मारण्याचा प्रयत्न आहे. सुपर टॅकल ऑन असताना सुरेख डिफेन्स आहे. 2 गुणांनी या ठिकाणी कमाई केली जाते भातगाव संघाच्या गुणसंख्येत. याच्या पुढचा जो सामना होणार आहे याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो जय हनुमान गावमाळा वर्सेस आर के कोळंबे. आपल्यासाठीचा हा पहिला पुकार आहे. जय हनुमान गावमाळा वर्सेस कोळंबे आपल्यासाठीचा पहिला पुकार आहे. याच्या पुढचा सामना चेतन जर का बघितलं तर पहिल्या सत्रामध्ये संगमेश्वर संघ अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करताना बघायला मिळतंय. मात्र भातगाव संघ थोडासा दबाव या ठिकाणी खेळताना बघायला मिळतोय. कारण अनुभवी जर का खेळाडू बघितले तर भातगाव संघाकडे दिसत नाहीये चेतन. अर्थातच संगमेश्वर संघाचा त्यांचा विचार केला तर त्यांच्याकडे अगदी काही इंचांच्या सेंटीमीटरच्या फरकामध्ये या ठिकाणी पकडलं जातं. अशी बाद होते. चांगला पॉईंट आलाय सर. आपण म्हटल्याप्रमाणे जर पाहायला गेलो तर जो आपल्या उजव्या बाजूला संगमेश्वर यजमान संघ आहे त्यांच्याकडे खेळ चांगला आहे आणि त्यांनी लिंगायत समाजाच्या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा खेळ खेळाय. मोठमोठ्या संघांना घाम फोडलाय. आता पाहूया भातगाव संघाकडे. याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो जय हनुमान गावमाळा वर्सेस आर के कोळंबे. प्रेक्षकांना विनंती आहे कुणीही जायचं नाहीये. थोडके सामने खेळवायचे शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो कुणीही जायचं नाहीये. या सगळ्या सामन्याचा आनंद घ्या मित्रांनो. चेतन जर का बघितलं तर प्रेक्षक नसतील तर सामन्याला आपल्याला मजा येत नसते. 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अतिशय जबरदस्त अशी हेअरस्टाईल बघायला मिळते. इथं दृश्या पार करतोय. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चेतन या खेळाडूला बघायला मिळतोय. अर्थातच कौतुकाची गोष्ट राहिली त्यांची हेअरस्टाईल. परंतु प्रेक्षकांसाठी आपण सूचना केले, त्यांना आव्हान केले की तुम्हाला या कबड्डीच्या सामन्यांचा आनंद घ्यायचा. थोडे लेट झाले पण थेट मैदानामध्ये ते रंगतीचे सामने या सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं मन जिंकणार आहे. जर का बघितलं तर क्रिकेट सामन्यामध्ये भारतीय खेळाडूमध्ये जसा महेंद्रसिंग धोनी तसं या ठिकाणी भातगाव संघामध्ये या खेळाडूला आपल्याला बघायला मिळते. सेम या ठिकाणी हेअरस्टाईल बघायला मिळते. सुरेख खेळाडूचं प्रदर्शन आहे ते या खेळाडूकडून विशेषतः दोन्ही संघांकडून चेतन आपल्याला निश्चितपणे बघायला मिळते. हेयर स्टाइल से कुछ नहीं होगा, आपका जो कबड्डी का एक्सपिरियंस है यहाँ पे दाव पे लगाना होगा. तो खेळ तुमचा देखील चांगला होणं गरजेचं आहे. थोडंसं या ठिकाणी चकवा दिलाय. जर्सी नंबर 4 गणेश यांच्या वतीने चूक झाली कबड्डीमध्ये. या चुका थोड्याशा धोक्याच्या असतात किंवा ते सुसाईड म्हणावं लागेल. ॲडव्हान्स टाकायचा प्रयत्न झाला. त्यानंतर बरोबर ऑपोजिट कोर्टमध्ये संगमेश्वर संघ चांगल्या ताकदीने घेत आहे. गड्यांना बाद करण्यामध्ये यश मिळत आहे आणि त्याचं कारण आहे की सांघिक खेळ कबड्डीचा असू द्या किंवा क्रिकेटचा असू द्या ते 7 महत्वाचे 7 चांगले मिळते. निश्चितपणे चेतन जर का बघितलं तर जो कबड्डी
हा जो खेळ आहे या खेळामध्ये सराव सुद्धा एक महत्वाचा आहे. विशेषतः जर का बघितलं तर संगमेश्वर संघाचा खेळाडूंचा जो सराव आहे ना, जो एक्सपिरियन्स आहे ना, आपल्याला निश्चितपणे या मैदानावर बघायला मिळतोय. त्या सरावाच्या जोरावर थोडीशी उभारी घेताना बघायला मिळतोय तो संगमेश्वर संघ. मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये. भातगाव संघाने सुद्धा एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. अशा वेळेस एक सुरेख डिफेन्स केला जातोय, एक सांघिक पकडीचा नमुना पेश केला जातोय आणि मैदानाच्या बाहेर जातोय तो चढाईपट्टू. हा छोटासा खेळाडू चेतन येतोय मैदानात भातगाव संघाच्या प्रांगणामध्ये. सुपर टॅकल ऑन आहे. प्रो कबड्डीचा तो नियम आहे चेतन, की 3 किंवा 3 पेक्षा कमी जर का डिफेंडर मैदानात असतील आणि चढाईपट्टूला पकड झाली तर त्या संघाला या ठिकाणी 2 गुण प्राप्त होत असतात. तो छोटा खेळाडू नाही, मी बरेच वेळा त्याला खेळताना पाहिले. त्याने मगाशी सांगितलं की चांगल्या चांगल्या संघाने या ठिकाणी राईड करत असताना घाम फोडलाय, त्याच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे. या ठिकाणी कार्तिक आहेत, ते चांगल्या प्रकारे खेळतात आणि कबड्डीमध्ये एका हाताने कॅच होत नाही असं आपल्याला माहिती आहे. क्रिकेटमध्ये तो सुपर कॅच होऊ शकतो, परंतु कबड्डीमध्ये तुम्हाला जर एखाद्या खेळाडूला रायडरला बाद करायचे दोन्ही हातांची ताकद चांगली असणं गरजेचं आहे. आपण भातगाव संघाचा विचार केला तर त्या थोड्याशा चुका त्यांच्या वतीने पाहायला मिळतात. खेळाचा नियम आहे, एकाला हारावं लागतं, एकाला जिंकावं लागतं. जिंकणाऱ्याला सातत्य राखायचं असतं, तर हारणाऱ्याला त्या झालेल्या चुका पुन्हा होणार नाही याची जबाबदारी घ्यायची असते. वारंवार चुका होतात. निश्चितपणे या चुकांना आवर घालणं गरजेचं आहे. दरम्यान आक्रमण भातगाव संघाकडून थोडासा सामना या ठिकाणी एकतर्फी होतोय. पहिल्या सत्रामध्ये जर का बघितलं चेतन तर या ठिकाणी सामना संपण्यापूर्वीच 21-30 21-3 असं गुणफलक आहे. म्हणजे साधारणतः संगमेश्वर 21 भातगाव 3 असं गुणफलक सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळते. निदानदृष्ट्या पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. एका बाजूला भातगाव संघ आहे, दुसऱ्या बाजूला आहे तो शिवरुद्र संगमेश्वर. एका बाजूला संगमेश्वर तालुका आहे, दुसऱ्या बाजूला गुहागर तालुका आहे. असे 2 तालुक्यांमध्ये हा होणारा सामना रसिक प्रेक्षकांना बघायला मिळतो. याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जय हनुमान गावमाळा वर्सेस आर के कोळंबे. आपल्यासाठीचा हा पहिला पोकर आहे. निदानदृष्ट्या पार करतोय. या खेळाडूला चेतन जर का बघितलं तर निश्चितपणे त्याला जाणीव आहे की आपण एक चांगल्या प्रकारची उभारी घेतली जाते, त्यामुळे कुठल्याही प्रकारची खोलवर चढाई होत नाहीये. पहिलं सत्र संपतंय. मध्यंतरगाव संघाला भातगाव संघ कमबॅक करतो का बघूया तो या सामन्यामध्ये चेतन. अर्थातच पॉईंटमध्ये विचार केला तर 21-3 याच्यामध्ये जे अंतर आहे ते खूप मोठं आहे. आणि या अंतराचा जर विचार केला तर प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये, प्रत्येक मिनिटामध्ये ज्या महत्त्वाच्या 30 सेकंद ज्याच्या रेड आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पॉईंट आणण्याचा प्रयत्न भातगाव गुहागर संघाला करावा लागेल. परंतु तेवढं कबड्डीमध्ये शक्य आहे का? तर अशक्यला शक्य करणारा खेळ आपण कबड्डीचा पाहतोय. अर्थातच तुमचं सामर्थ्य तुम्हाला या ठिकाणी दाखवावं लागेल, मनगटाची ताकद वापरावी लागेल आणि कबड्डीचे जे संपूर्ण कौशल्य आत्मसात केल्यानंतर ताकदीचा खेळ मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. मिलिंद सर, परंतु पाहूया थोड्याशा चूक आपण भातगाव संघाच्या वतीने पाहिलाय आणि इथे मात्र अँकरवूड चांगला पाहायला मिळतो. सहजरित्या पकडले गेले ते जर्सी नंबर 6 ला मंदार मनु यांच्या वतीने जर्सी नंबर 12. निश्चितपणे 2-1 क्षेत्ररक्षण आहे. आता चेतन बघितलं तर पकडणारा एक आहे आणि उपडी पडणारे 3 जण आहे. जबरदस्त डिफेन्स आहे या ठिकाणी भातगाव संघाकडून. सुरेख डिफेन्स केला जातोय. 1 गुणांक प्राप्त आहे. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी थोडासा दुखापतग्रस्त झालेला बघायला मिळतोय तो हा खेळाडू. भारदस्त शरीरयष्टीचा खेळाडू आहे. चेतन यांना एक चमकदार कामगिरी करणं गरजेचं आहे, कारण जर का गुणांची तफावत बघितली तर अतिशय जबरदस्त या ठिकाणी गुणफलक बघायला मिळतो तो संगमेश्वर संघाचा. हा गुणफलक थोपवण्यात यश मिळतं का बघूया ते भातगाव संघाला. भातगाव संघ कम्बॅक करतो का बघूया. निदानदृष्ट्या पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. प्रेक्षकांनो, थोडकेच सामने खेळवायचे शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे कुणीही जायचं नाहीये. याच्यानंतर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होणार आहे तो जय हनुमान गावमाळा वर्सेस आर के कोळंबे. आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार. चेतन, अर्थातच आता सर्वात जास्त खेळ करायचा तो भातगाव गुहागर या संघाला, परंतु संगमेश्वर ज्यांचे या ठिकाणी वरचढ चढण्यास सुरुवात चांगली झाली होती. पण असं म्हटलं जातं सुरुवात चांगली झाली तर त्याचा शेवटही चांगला होता. सध्या त्या दरम्यान आपण संगमेश्वर शिवमुद्रा संघाचा खेळ पाहतो. इथे मात्र गणेश जर्सी नंबर 4 यांनी रनिंग हँड टचमध्ये 1 पॉईंट घेतला आणि जर्सी नंबर 12 बदू यांना मात्र सिटिंग बॉक्समध्ये जावं लागेल. तिथे गेल्यानंतर आपल्या सहकार्यांचा खेळ पाहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खेळामध्ये सुधारणा करायची, त्याच्यासाठी ते सिटिंग बॉक्समध्ये आहे. परंतु भाऊया कार्तिक समोरच्या प्रांगणामध्ये खेळण्यासाठी सज्ज होत आहेत आणि थोडासा मिडल लाईनला ते मात्र होल्ड करतायत. वेळ तिथे व्यतीत केला जातोय. माहिती आपल्याकडे जास्त गुणांची आघाडी आहे आणि आघाडीत बिघाडी होऊ नये याची दक्षता त्यांच्या वतीने घेतली जाते. निश्चितपणे ज्यावेळेस चेतन रणनीतीचा वापर केला जातो की ज्यावेळेस आपल्याकडे एक चांगल्या प्रकारची उभारी आहे, अशा वेळेस जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना संधी देणं गरजेचं आहे.
पुरुषतंत्र असा केला की तो आमचा पंचच मैदानाच्या बाहेर गेला. अरे त्या पंचांना इथं ठेवा, 2 दिवस उभं राहायचं आहे. जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा. मित्रांनो, अशा घडामोडी होत असतात. नक्कीच थोडस एक करमणूक व्हावी हा आमचा हेतू आहे मित्रांनो. निश्चितपणे 2-2चं क्षेत्ररक्षण असताना 1 गुणांकन या ठिकाणी प्राप्त होतंय ते या संगमेश्वर संघाच्या प्रांगणामध्ये. गुणसंख्येत आक्रमण पुन्हा एकदा ज्यानं भातगाव संघाकडून उंच पुरासा भारदस्त शरीर यष्टीचा खेळाडू 2-2-1-2चा फुलॉन संघ असताना एक स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ही चेतन जर का बघितली तर स्पोर्ट्समॅनशिप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. खिलाडू वृत्तीचं दर्शन ज्याने 1 नंबरची जर्सी परिधान केली, जो 1 नंबरचा खेळाडू आहे संगमेश्वर संघाचा, तो स्वतःहून सांगतोय चेतन की मी बाद आहे. याच्यानं काय होतं की जे वादविवाद होतात ते कमी होतात आणि पंचांचा जो भार असतो हा थोडासा कमी होत असतो. चेतन, अर्थातच याच्यासाठी एक शब्द आहे सर, एक वाक्य आहे की आपलं चांगलं वागणं कधी सोडायचं नसतं, थोडा उशीर लागतो, लक्षात ठेवा. विजय हा नेहमी सत्याचा होतो. आणि कबड्डीमध्ये काय तर स्पोर्ट्समॅनशिप हा सत्याचा विजय या खेळाचा ते दाखवले गेले जर्सी नंबर 1 यांच्या वतीने आपण म्हटल्याप्रमाणे. आणि खेळामध्ये नेहमीच तुमच्याकडे तो गुण असणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही मॅन ऑफ द मॅच राहता किंवा तुम्ही मॅन ऑफ द सिरीज होता ते फक्त खेळामुळे नाही, तर तुमच्या सर्व गुणांची कदर त्या ठिकाणी केली जाते. असे अनेक वैयक्तिक शेवटची 5 मिनिटं आहेत. थोडं फुलं काय 26-6 संगमेश्वर 26-6 गुण आहेत भातगावचे. 26-6 शेवटची 5 मिनिटं मोठंच अंतर आहे. आणि या 5 मिनिटांमध्ये ते भेटणार का तर थोडं कठीण आहे, परंतु या ठिकाणी सुयश भाऊया काउंटिंग चालू आहे. 1 2 3 4 पंचांचा डिसिजन आपल्याकडे पेंडिंग राहणार आहे सर. पाहूया 4 पॉईंट शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सुपर रेड पाहायला मिळते. आता मात्र पाहूया कमबॅक करणार का. 5 मिनिटांचा खेळ, कबड्डी मधला सर्वोत्तम खेळ मिलिंद सर. आता मात्र हे जे 2 उरलेले आहेत यांना पण घेऊन जाणं गरजेचं आहे. जर का खेळाचं चित्र पलटायचं असेल भातगाव संघाला तर हे जे 2 उरलेले आहेत यांना पण घेऊन जाणं गरजेचं आहे. बघूया, सुरेख डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे. ऍडव्हान्स टॅकल केला जातो. 1 गुण प्राप्त. शेवटचा डिफेंडर मैदानात आहे. अशा वेळेस 1+2 = 3 पॉइंट्स. आता मात्र काय होणार आहे. भातगाव संघ उपारी घेणार का. भातगाव संघ संगमेश्वर संघाला वर मात करणार का. 5 मिनिटात शेवटची 4 मिनिटं लास्ट 4 मिनिट. चेतन, अर्थातच वेळ, खेळ आणि नशीब यांचा गर्व करू नका. क्षणात बदलणाऱ्या गोष्टी आहेत. आता खेळ बदलायचा असेल तर तो चांगला विचार आपण भातगाव संघाच्या वतीने पाहतो, परंतु अंतराचा पॉईंटचा विचार केला तर ते मोठंच आहे. ही जर सुरुवातीपासून राहिली असती तर इक्वेशनमध्ये चांगला खेळ आपल्याला शिंदे सर निश्चितच पाहायला मिळाला असता. परंतु एका बाजूने मगाशी म्हटल्याप्रमाणे 5 जड आहे ते या संगमेश्वर संघाचं, कारण समोरच्या संघावरती त्यांनी सुरुवातीला अशा प्रकारे आक्रमण केलं कबड्डीमध्ये, जिथे पॉईंटचे चांगले कमाई केले आणि तिथून मात्र थोडीशी मानसिकता बदलताना आपल्याला भातगाव संघाची पाहायला मिळाली. निश्चितपणे एक उंच पुरा चढाई पट्टू आहे. चढाई पट्टू आपल्या मैदानात जातो काय, पाठोपाठ दुसरा येतो काय, पाठोपाठ टच करतो काय आणि आपल्या मैदानात येतो काय. शेवटची 3 मिनिटं लास्ट 3 मिनिट्स. अशा वेळेस सुरेख डिफेन्स आहे. एक छान ऍडव्हान्स टॅकल केला जातोय. 1 गुणांकन प्राप्त होतोय. याच्या पुढचा जो सामना होणार आहे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जय हनुमान गावमाळा आरके कोळपे. चला, हा एक खेळाडू आलेला आहे. याला आपण उद्या शेवटी संधी देणार आहोत. ज्याचा कोणाचा खेळाडू असेल त्याने बांधून ठेवा त्याला. पुन्हा एकदा भातगाव संघाच्या प्रांगणामध्ये संगमेश्वर संघाकडून हा खेळाडू उंचपूर असा चढाई पट्टू 2-2-1चं क्षेत्ररक्षण असताना स्वतःच्या लेफ्ट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निदान रेषा पार करतोय, मध्य रेषेजवळ स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. पुढच्या दोन्ही संघांनी चेतन मैदानाच्या दिशेने यायचंय. अर्थातच पाहूया पुन्हा एकदा आपण सुयश भातगाव संघाचे मुख्य रायडर आहेत ते या ठिकाणी थोडासा या ठिकाणी शेवटच्या क्षणामध्ये का होईना आपल्या खेळाची चमक दाखवण्याचं काम त्यांच्या वतीने पाहायला मिळते. 2 पॉईंट्स मिळतात. 2 पॉईंट एकूण 3 पॉईंट्स मिळतात. तर शेवटची 2 मिनिटं आहेत आणि पाहूया या ठिकाणी आपल्याला खेळ जी सुरुवात सर आपण मगाशी म्हटलं चांगली झाली असती. दोन्ही संघाच्या बाजूने जर बरोबरीचा खेळ झाला असता एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला या नॉकआउट मध्ये निश्चित चांगला पाहायला मिळाला. निश्चितपणे मग आपल्याला पण स्पीड वाढवावी लागली असती. नक्की 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू निदान रेषा पार करतोय, मध्य रेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततो. प्रेक्षक हो, थोडकेच सामने खेळवायचे शिल्लक आहेत. असेच जबरदस्त सामने त्या मैदानावर निश्चितपणे आपल्याला बघायला मिळणार आहे. 2-2चं क्षेत्ररक्षण, अंतराचं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी
1 गुणांकन प्राप्त आहे. डू और डायरेक्ट बघूया या ठिकाणी डू और डायरेक्ट थर्ड रेड तिसरी चढाई आहे. गौरव यात्रे यांचा निर्देश येतोय की ही तिसरी चढाई आहे. त्यामुळे या रेड मध्ये 1 गुण आहे. इथं चेतन थांबणं गरजेचं होतं. ज्यावेळेस जर का बघितलं डोअर डायरेक्ट असते अशा वेळेस चढाईपट्टूला शेवटचं 1 मिनिट आहे. मैदानात खेळवणं गरजेचं आहे. 22, 25, 27, 29 सेकंद मैदानात खेळवणं चेतन गरजेचं आहे. काय झालं, काय होतं आणि काय झालं. पुन्हा एकदा किती गुण आहेत? 2 गुण आहेत. निश्चितपणे काही सेकंदाचं चेतन खेळ शिल्लक राहिले. अर्थातच हारलं तरी चालेल पण आमची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. सध्या ते भागर संघाने ठरवलं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे इंचांच्या सेंटीमीटरच्या फरकामध्ये अगदी मध्य रेषेपासून जर्सी नंबर 7 ला मागे ओढलाय. खेळाडूंचे 7 चांगले मिळाले ते मात्र या ठिकाणी बाद होतील. गणेश येत आहे जर्सी नंबर 8 आणि त्यांचा या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळतोय. समोरासमोर भिडत आहे परंतु गणेश स्वतः सुरक्षित क्रीजमध्ये आपण पाहतोय त्याला. दरम्यान पाहूया निश्चितदा पंचांचा डिसिजन आपल्याकडे येणार आहे. तोपर्यंत आपण वळूया पुन्हा एकदा भारत आवाज मिलिंद सरांकडे. निश्चितपणे काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे अशा वेळी आणि वेळ संपते. गुणफलक आहे 30-24. 6 गुणांनी या ठिकाणी संगमेश्वर संघ विजेता होतोय. दोन्ही संघांचं अभिनंदन. धन्यवाद. पुढचा सामना तिसरा आणि अंतिम पुकार जय हनुमान गावमळा वर्सेस RK कोळंबे आपल्यासाठी